हरि ओम. हरि ओम. आपण सगळे गीतेचे अभ्यासक आहात त्याले आणि तुम्ही सगळ्यांनी अभ्यासला आहे की भगवान ब्रेकिंग 10व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात यज्ञानाम जपयज्ञ आणि तोच जपयज्ञ आज आपल्यासाठी अतिशय सुरेल सुमधुर आणि सुश्राव्य करण्यासाठी आलेले आहेत. मधुवंती दांडेकर मधुवंतीजी गुरुदेवांच्या अगदी मधुवंतीजींचं नाव होतं हरिओम हरिओम हरिओम. त्यांचं नाव घेताना लगेच कंठ फुटतो. गुरुदेवांचे अतिशय आर्डेंट डिवोटी, खूप अतिशय मोठा भक्त आणि खरंच आता एक मागच्या काही कार्यक्रमांपासून त्यांच्याशी जास्त संपर्क येत आहे. तर खरंच अतिशय विनम्र आणि अतिशय आपण म्हणतो व्हेरी नाईस पर्सनॅलिटी अशा आहेत. म्हणून फक्त एक चांगल्या गायिकाच नाही तर अतिशय सुंदर अशा एक व्यक्ती आहेत त्या इथे आज आहेत याचा आम्हाला खूप आनंद आहे. आणि त्यांचे संपूर्ण साथीदार आणि सहकलाकारही आज आपल्यासोबत आहेत. त्या सगळ्यांबद्दल आपण अधिक माहिती कार्यक्रमाच्या नंतर प्राप्त करणार आहोत. आजचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मी मधुवंतीजींना विनंती करते की त्यांनी 2 आमच्या चिन्मय मिशनच्या आपल्या पुस्तकांचं विमोचन करावं. मननम सिरीज मधलं पुढचं पुस्तक आपण सगळ्यांनी तो मूवी बघितला असेल, लाईफ ऑफ पाय. तर पायचं लाईफ बघितलं, बट व्हॉट अबाउट द लाईफ ऑफ आय? दॅट इज द बुक, द लाईफ ऑफ आय. मननम सिरीज मधलं अतिशय सुंदर पुस्तक आहे हे, द लाईफ ऑफ आय. आपली साधना कशी असावी, किती असावी, कुठल्या दिशेने असावी, का असावी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पुस्तकात मिळते. द लाईफ ऑफ आय यात लिहिलंय फ्रॉम द स्मॉल आय टू द बिग आय. लेट अस ऑल गो फ्रॉम द स्मॉल आय टू द बिग आय. दुसरं पुस्तक आहे रीड डेली लिव्ह फुली. आपल्या मिशनचे स्वामी प्रभुआनंदजी त्यांनी हे पुस्तक पूर्णपणे बनवलेलं आहे. चिंतन, रीड डेली लिव्ह फुली. रोज थोडं वाचण्याने एक अतिशय सुंदर जीवन आम्ही कसं बनवू शकतो याचं एक अतिशय छान मार्गदर्शन इकडे केलेलं आहे. तर यानंतर आता मधुवंतीजींना विनंती करते की त्यांनी आम्हाला या जपरसामध्ये खाऊन घ्यावं. संकीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी मी जे स्टेजवर सर्व कलाकार आहेत त्यांचा मी थोडक्यात अल्पशा सर्वांचा परिचय देतो. सर्वप्रथम मधुवंतीजी दांडेकर. मधुवंतीजी दांडेकर हे गायनाचा वारसा मातोश्री मनोरमा सहस्रबुद्धे यांच्याकडूनच मिळाला. वयाच्या 9व्या वर्षापासून शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाला सुरुवात. वयाच्या 15व्या वर्षी
भारत गायन समाज पुणे येथून संगीत विशारद ही पदवी त्यांनी घेतली. शास्त्रीय संगीताचा पुढील अभ्यास गुरु पंडित ए के अभ्यंकर, पंडित यशवंतबा जोशी, पंडित राम मराठे यांच्याकडे त्यांनी घेतली. स्वरराज छोटा गंधर्व यांच्याकडे देखील त्यांनी शास्त्रीय, उपशास्त्रीय, नाट्य तसेच भक्ती संगीताची विद्या ग्रहण केलेली आहे. अभिजात मराठी संगीत नाटकातून नायिकेच्या भूमिका देखील त्यांनी, त्यापैकी काही नाटकं अशी संगीत स्वयंवर, सौभद्र, मानापमान, मंदारमाला, एकच प्याला, मदनाची मंजिरी इत्यादी. दूरदर्शन, आकाशवाणी, इतर अनेक वाहिन्यांवरून त्यांनी गाण्याचं सादरीकरण केलेलं आहे. भारतात तसेच भारताबाहेर देखील त्यांनी गाण्याची सेवा केलेली आहे. उर्दू व हिंदुस्थानी गझलांचे शिक्षण ग्वाल्हेरचे विजय चौहान यांच्याकडे त्यांनी घेतलेलं आहे. गायनाच्या ध्वनिमुद्रिका नामवंत कंपनीकडून देखील त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. तसेच आध्यात्मिक विभूती विमलाजी ठकार यांच्या हिंदीत प्रवचनाच्या मराठी अनुवाद त्यांनी केलेला आहे. मराठी नाट्य परिषद पुणे महानगरपालिकातर्फे सुवर्णपदक व बालगंधर्व पुरस्कार देखील त्यांना देऊन त्यांना गौरव करण्यात आले. अशा अतिशय थोर आणि मोठ्या कलाकारांना आपल्याला आज इथे नामसंकीर्तनासाठी 100व्या चिन्मय त्यांना साथ संगत करण्यात येत आहे. ती तबल्यावर आहेत विद्यानंद देशपांडे. तबल्याचे शिक्षण विद्यानंदजींनी समाज येथे गुरुवर्य कैलासवासी केशवराव नावलेकर यांच्याकडे आणि कैलासवासी पांडुरंग साबळे यांच्याकडे घेतलेले आहे. तसेच ते कलाद्वयी या संस्थेच्या माध्यमातून नाटक व नाट्यसंगीत जतन करण्याचे काम करतात. नाटकांना साथ संगतीचं तसेच शास्त्रीय देखील काम पाहतात. हार्मोनियमची साथ संगत करत आहेत श्री संजयजी गोगटे. संजयजी गोगटे यांचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या वडिलांकडेच झाले. पुढील शिक्षण त्यांनी पुरुषोत्तम वालवलकर यांच्याकडे घेतले. तसेच ते उत्तमरित्या ऑर्गन देखील वाजवतात. ऑर्गनचं त्यांचं शिक्षण संजय देशपांडे, जे की हरिभाऊ देशपांडे यांचे चिरंजीव आहेत, त्यांच्याकडे झाले. कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी देशविदेशात भरपूर ठिकाणी साथ संगतीची सेवा केलेली आहे. आणि व्हायोलिनची साथ संगत करत आहेत उमा जटार. उमा जटार यांचं शिक्षण सो मंगला पंडित यांच्याकडे झाले. त्यांनी संगीत अलंकार गोडसे सर यांच्याकडनं केलेला आहे. वाद्यरंग हा मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम त्या करतात. त्यांनी एम ए तत्त्वज्ञान यामध्ये देखील पदवी घेतलेली आहे. हॅलो. सतारची साथ संगत करत आहेत श्रीमती उर्मिला देशपांडे. हो सर. उर्मिलाजी आपटे. वयाच्या 9व्या वर्षापासून सतार शिक्षण त्यांचं चालू आहे. रेडिओ आणि टी व्हीवरील देखील त्यांनी वादन भरपूर जणांना साथ संगत केलेली आहे. वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी गुरु अन्नपूर्णा देवी यांच्याकडे शिक्षणाचा सुरुवात केली आणि त्यांना विद्या ग्रहण करण्याचा लाभ मिळाला. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण श्रीयुत फडके यांच्याकडे झालेलं आहे. तसेच त्यांनी कविवर्य केशव सूत यांच्या देखील कवितांना संगीत दिग्दर्शन केलेलं आहे. तशाच त्या गेले 15 ते 20 वर्ष संस्कृत आणि हिंदीच्या शिक्षिका आहेत आणि त्या आता पूर्णपणे सतार शिक्षणाला आणि साथ संगीतीला वाहून घेत आहेत. आणि या सर्वांना गाण्याची साथ संगत करणार आहेत त्या कल्याणी पुल्लिवार जोशी आणि मिनल पोंगशे आणि स्मिता अलोणीजी. थँक्यू.
नमस्कार. आजच्या ह्या शुभदिनी गुरुदेवांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आज इथे मला ही जी सेवा करायला मिळते त्याचा मला खरोखरच फार आनंद होतो आहे. गुरुजींनी आजचा जो कार्यक्रम सांगितला त्याच्यामध्ये जप नामसंकीर्तनाचा कार्यक्रम आज आम्ही आपल्यापुढे सादर करतो आहे. इथल्या स्वामीजींनी कल्पना जेव्हा दिली की अशा तऱ्हेचा जप नामसंकीर्तनाचा कार्यक्रम करायचा आहे तर हा आज आम्ही सर्वजण आपल्यासाठी गुरुदेवांच्या पुढे पहिल्यांदाच सादर करतो आहे. दुसरा एक उल्लेख करायचा म्हणजे आज मिशनतर्फे जी 2 पुस्तकं प्रकाशित करण्याचा योग आला तो मला प्रकाशित करायला मिळाला योग जो आला त्याच्याबद्दल मी स्वामीजींना खरोखरच धन्यवाद देते. एखाद्याच्या नावाने एक एक गोष्टी लिहिलेल्या असतात तशी आज माझ्या नावाने ती लिहिलेली आहे असं मी समजते. आता आम्ही सर्वजण कार्यक्रमाला सुरुवात करतो. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. चिन्मयं व्याप्य सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. चिन्मयं तं नमामि. जय जय राम
जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि हरि कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि राम